भगवन्दनं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकलक्षणम् प्रभावती क्षेत्र निवासिनन्दम् नमामि वेदान्त विदां वरिष्ठम् ज्ञानेश्वरी आणि मोठे संन्यासू ह्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानपरायण 18 अध्यायावरी जसं आपण 60 दिवस सप्ताह करतो, जसं आपण कोणता कार्यक्रम करतो आणि शेवटी त्याचा समारोह सुंदर करतो, तसा माऊलीला 18 अध्यायाचा बोध किंवा कृष्ण परमात्म्याने गीतेचा बोध 700 श्लोकाचा दिला आणि त्या ठिकाणी तो शिवरूप झाला. ही साधी भाषा आपली. जेव्हा आपण भक्तीमध्ये आरंभ करतो, तसं तुम्हाला होऊ नये जास्त की ईश्वराकडे जाण्याची तळमळ असावी लागते आपल्या आतमध्ये. जेव्हा भक्ती मार्गात प्रवेश होतो तर पाप, दुःख, मल, वासना, वैराग्य हे सगळं प्रगट पहिल्यांदा. आणि नंतर हा ज्ञान मार्ग येतो, तो भक्ती मार्ग. धर्मशास्त्रातून आपल्या आयुष्यामध्ये एका जन्मात नाही, नाना जन्मामध्ये आपले कर्म साचलेले असतात. माहित नसतं आपण काय काय केलं, काय काय साचले, आणि ते साचलेले कर्म संपल्याशिवाय तुम्हाला भगवंत आपल्याशी करून देत नाही. जसं तुम्हाला एक परीक्षेमध्ये 99% 95% काय जे मार्क असतात तेवढे घेतल्याशिवाय तुम्हाला तो डॉक्टर डिग्री देत नाही, प्रवेश होत नाही शिकणारा. MBBS म्हणा, MD म्हणा, जे मी काय आहे ते. मग तसं इकडं पण अंतःकरणाची अवस्था आहे. ती कशी अवस्था आहे की त्याला भगवंताचं दर्शन घ्यायचंय. दर्शन डोळ्याने घेणे वेगळं, प्रेमानं घेणे वेगळं, त्याची ओढ वेगळी आणि त्याचं कळणं हे 4. आपण जेव्हा त्याच्याकडे जातो तर खूप प्रेम असतं, त्याला बघा वाटतं, त्याची पूजा करा वाटते आणि ब्राह्मणाच्या मंत्राक्षरामध्ये त्याच्या खऱ्या मंत्रामध्ये त्याला पूजा करा वाटते. तिचे मंत्र जसं तुम्ही रुद्राभिषेक करतात, रुद्र म्यूट बघा, म्यूट पहा कोणाचं आहे. ते करायचं कोण पहा. हॅलो का साधं दर्शन घेणं वेगळं, आपण जातो दर्शन घेतो, पण जेव्हा ब्राह्मणाच्या द्वारे त्या मंत्रानं आपण अभिषेक करतो त्याच भगवंताला, मग त्याला म्हणतो आपण अभिषेक. रुद्राभिषेक म्हणा किंवा कोणता शिवाभिषेक. अभिषेकात भरपूर प्रकार आहेत. मग त्याच्यामध्ये 5 प्रकार आहेत ना, दुधाचा अभिषेक, दह्याचा, साखरेचा, रसाचा, अशी जे मेन 5 आहे. तर त्याच्यामध्ये जे तुमचं पाप भस्म होतं, मन शांत होतं, अधिकार उंच होतो आणि त्याची शेवटी ओळख होती. मग तो तुम्हाला ओळखून द्यायला काही ना काही निमित्तानं तो शंकर, तोच परमात्मा, तोच भगवंत तुम्हाला तुमच्या हृदयात प्रगट व्हावा वाटतं त्याला. हे भक्तीच्या नंतरचं पण एंट्री नंतरची. जसं 99% घेतले, 90, 95 घेतले, 96, 97 घेतले तर तुम्हाला ते कॉलेज बोलवतं. बघा तुम्ही अशी विद्यार्थ्याची नोंद येते आणि मग त्याला कॉलेज डिमांड करते, या आमच्या कॉलेजमध्ये, कारण त्यांच्या कॉलेजचं नाव होतं ना. तसं जेव्हा आपली भक्ती परिपूर्ण होती, अंतःकरण स्वच्छ होतं, ईश्वराकडे ते समर्पित होतं आणि त्याची सेवा घडती, तर तोच परमात्मा या ज्ञान रूपानं तुमच्या सोबत राहण्यासाठी इथं प्रगट होतो. पण प्रगट होण्याच्या आधी हे ज्ञान घ्यावं लागतं. म्हणून ते ज्ञान गीतेचं, ओवीचं, वेदांताचं, अध्यात्माचं तुम्हाला नाना रूपानं भगवंत कुणाच्या ना कोणत्या निमित्तानं देतो. तर ते ज्ञान म्हणजे ईश्वराचा स्पर्श.
आपल्याला फार मोठी भाषा वाटते. अध्यात्म, विचारसागर, आता प्रक्रिया वगैरे. काल पंचकर्म थोडं सुस्तच होते भावीकडे. कर्म झालं का वचन जाते, त्याला पंचकर्म काढा म्हणलं. मला काल घ्यायचा होता पाठ, म्हणजे असं माहिती नव्हती मग तेव्हा तुमच्याकडे आता प्रेस होती. तर मग काल पंचकर्म घ्यायचं, पण ते योगाशिवाय काही होत नाही, करू म्हणणं होत नाही. म्हणून पंचकर्म हे अध्यात्माचा पाय आहे, म्हणजे बेस आहे, सुरुवात आहे अबकड. मग तिथून जेव्हा आपली बुद्धी त्या अध्यात्माकडे जाते, तेव्हा ती स्वतःला पाहून स्वतः शंकर होतो. ज्ञानामध्ये ईश्वर होतो आपण, भक्तीमध्ये पावन आणि त्याला प्रेम देतो, त्याचं प्रेम पण घेतो. पण इथं ज्ञानामध्ये दोघं एकत्र येतो, ही पावर आहे ज्ञानाची. मग तेव्हा जन्म नाही, मृत्यू नाही, तू नाही, मी नाही, पाप नाही, पुण्य नाही, सुख नाही, दुःख नाही, निरामय अवस्था म्हणजे मोक्ष अवस्था. ते मोक्ष कसा आहे, काय आहे, हे माऊलीनं ह्या ओळीतून, कृष्ण परमात्म्यानं ह्या गीतेतून भगवंतानं अर्जुनाला सांगितली. अर्जुनाच्या निमित्तानं जन्माला आलेल्या जीवाला उपयोगी झाली. जो प्रत्येक जीव जन्माला येतो त्याला ज्ञान लागतं, त्याचा अभिमान थांबतो. पहिला टप्पा विडा, जो अभिमान आहे ना, रूपाचा, देहाचा, पैशाचा, प्रत्येकाला आहे असं म्हणत नाही, पण असत. जो अभिमान असतो पण कळत नसतो, सूक्ष्म रूपात असतो, मग तो अहंकार. आणि तो अहंकार तुम्हाला मी आहे असं जाणून देत नाही. त्याचं नाव बद्धता, त्याचं नाव अज्ञान, त्याचं नाव एक वृत्तीमध्ये असलेला डाग. तो नसावा. त्याच्यामुळे ईश्वराचा आणि आपलं अंतर कायम राहत. पण बौद्धामध्ये तो पण जातो राव. बौद्ध म्हणजे वेद आहे, आणि वेद म्हणजे गीताच आहे, आणि गीता म्हणजे ओवीच आहे, आणि ओवीचा शब्द हा लहरीच्या द्वारे तुमच्या हृदयापर्यंत पोहोचतो, तर तुमचं पाप, मन, वासना बंद होती, जळून जाते, आणि अंतःकरण स्वच्छ होतं, आणि रामाचं प्रेम जास्त येतं. आणि ज्ञानामध्ये आल्यानंतर, या लहरी गेल्यानंतर ते अंतःकरणच राम बनतं. आता अंतःकरण कशाला म्हणायचं, तर मन, बुद्धी, चित्त, अहंकार ह्या वृत्त्या व्यवहार करतात. मन संकल्प करतं, बुद्धी निश्चय करते, चित्त चिंतन करतं, आणि अहंकार मी 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 करतं. की त्याला, त्या जीवाला काय वाटतं की सगळं मीच रेटते, सगळं कनिष्ठ आहे. पण तसं नाही. श्रेष्ठ कनिष्ठ भाव ज्ञानात नाही. समभाव, समभाव, शांत भाव आहे, तदाकार भाव आहे, ऐक्य भाव आहे, तद्रूप भाव आहे, अद्वैत भाव आहे. अद्वैत म्हणजे ज्या ठिकाणी तू आणि मी, भगवंत आणि मी, जगत आणि मी, ईश्वर आणि मी, कर्म आणि मी, पाप पुण्य आणि मी, या चार गोष्टी. मी पुण्य केलं, मी पाप केलं, किंवा माझ्याकडनं झालं आणि होत नाही असं नाही. खोटं बोलणं, फसवणं, सगळ्यांना दुखवणं, वाईट करणं, हे नाना पापाचे नमुने खूप आहेत. पण एक मोठं पाप सांगतो तुम्हाला आज. ते पाप म्हणजे वृत्तीमध्ये भेद ठेवणं, हे महापाप. देहभाव सतत चालू ठेवणं, हे पण पाप आहे. हे कळतं का आपल्याला? आपल्याला वाटतं बाबा अहंकार सुटला, बाबा मी काही सहज राहते, मला कशाचा अभिमान नाही, मला पैशाचा मोह नाही, मी रूपाची तर मला काही देणं घेणं नाही, मी देहाचा सोहळा करत पण नाही, मला कशाचं काही वाटत पण नाही. ते स्वच्छता असते पुण्याची, ती ताकद पुण्याची असते. त्या ठिकाणी वृत्ती शांत असते, निरामय असते, आणि ईश्वरासोबत जाण्यासाठी प्रयत्न असतो, तिचं पुण्य असतं. म्हणून तिला मोह, संबंध, कुठली वासना जास्त त्रास नाही. पण जेव्हा तिच्या अंतःकरणामध्ये देहाचा संबंध तिने सोडला नाही, तो संबंध ज्ञानानं, वेदानं, गीतेच्या बोधानं ती वृत्ती देहाचा संबंध टाकते, त्याचंच नाव ज्ञानाला सुरुवात. नंतर देहाचा वाद होतो, म्हणजे देह हा नाहीच आहे, त्याचा वृत्तीचा संबंध होऊन विकार नाहीच आहे, वृत्तीच्या जडाला ओळखतच नाही, आणि ती वृत्ती जडाला माझं म्हणत नाही. त्या तीन पुन्हा तुमच्यासाठीच मॅडम, म्हणजे पुढचा पाय, पुढची पाय, की ती वृत्ती ज्या ज्ञानमय अवस्थेत येते, वेदांतात येते,
चार वेदाचा सार अमृत पिती तेव्हा ती शुद्ध होती आणि ती अलिप्त बनती, तेव्हा ती वेदामध्ये राहते, देहात नाही राहू शकत. जसं उपवर मुलगी लग्न झाल्यानंतर तिला जर म्हणलं बाहेर 6 महिने राहू शकते का मॅडम? ती राहते का? तिला करमत का? नाही करत. तसं जसं लग्न झालेली मुलगी तिला माहेरी करमत, तसं वृत्ती ज्ञानमय बोधमय झालेली वृत्ती ती देहाला शिवत नाही, तिथं राहत. देहाचा संबंध होत नाही. व्यवहार झाला मी केला वाटत नाही, कर्म झालं पुण्य होत नाही, होतच नाही. ज्ञानी महात्म्याचं कर्म अकर्म बनत. त्या कर्मातून पाप नाही, पुण्य नाही, संबंध नाही, त्या कर्माचा कर्तेपणा नाही. हे घडतं वेदांत शास्त्रातून, हे घडतं ओवीच्या माध्यमातून, हे घडतं गीतेच्या बोधातून, आणि हे मिळतं तुमच्या पुण्यात. असं मला सांगतो. आता तुम्ही रोज असता चिंतनात, तुम्ही कधी सोडत नाही. कार मध्ये बसा, कोणत्या गावाला जा, कुठे जा, मग तुम्हाला विचारते की चिंतन हे सुरुवात होते आपले मंगल झाले की, पण वाक्य आहेत का ते कधीही विषय तो नाही. सगळं रोज नित्य नूतन, नित्य वेगळं वेगळं वेगळं. कधीच भाषा ती नाही, विषय तो नाही, शब्द तो नाही, पण भगवंताच्या दर्शना वाचून बाकी काहीच नाही. ज्या बुद्धीला तोच कळतो, ज्या अंतःकरणात तोच प्रगटतो, आणि जो देहभाव तिथं बंदच होतो आणि ईश्वराचा दरवाजा उघडा होतो. आत असलेला ज्ञान म्हणजे ते जेव्हा भस्म होतं ना मॅडम, जेव्हा भगवंताला झाकलेलं एक आवरण असतं ते मायेचं, तर आवरण म्हणतात. ते आवरण ते माया त्याला झाकते. कुणाला? ईश्वराला झाकते. म्हणजे तुम्हाला सांगते, त्याला कळू देत नाही, आवरण तिथे जाऊ देत नाही. आता तिला झाकल्यावर ती बुद्धी तिथे जाईल का? नाही जात. वापस येते, जगताकडे जाते, देहाला पाहते, विचारा माझं म्हणते, इंद्रियाचा संबंध करते, कर्माच्या आत रमती, जगाला बघती आणि खोट्याला बघून हसती, खऱ्यातून दूर होती. ही भ्रांतीची स्थिती, ही बद्धता, ही अज्ञानाची अवस्था. ज्या ठिकाणी संबंध ईश्वराचा होत नाही आणि देहाचा जातो. ही भक्ती तुम्हाला सांगायची होती की जी तुमच्याकडे भरपूर आहे, ठीक आहे, भगवंताविषयी प्रेम, भगवंताचा अभिषेक वगैरे. मी हमेशाच भावीश बोलते की ब्राह्मण समाज असू दे या कोणता समाज असू, पण जे त्यांना कळतं, जे त्यांना घडवलं, आयुष्यात त्यांना करता आलं, ते कोमट्याच्या बाहेर होत नाही, बामणाला तर करायचं माहितच नसतं, ते सांगतात फक्त. म्हणजे आयुष्यामध्ये जे जे घरात कर्म करावं, जे जे ईश्वराबद्दल आपल्या हाताने घडावं, जे जे मंत्र आपल्या घरामध्ये घुमावे, आणि जी जी शक्ती तुमच्या सोबत असावी, ती हृदयाची भक्ती असते. बरोबर आहे? आणि तीच आपली अवस्था पुण्याची असते, ती आपली पॉवर असते, आपल्या आयुष्याचा साठा असतो, ती आपली बचत बँक असते. ती कधी कामी, पण ती जर आपण नाही तयार केली तर बँकेत जाऊन मागायचं काय? असं तर देवाला मागता येईल ना. जर काही त्याच्यासाठी केलं नाही तर तो देईल कसा, आणि वाणी मागल कशी? आहे ना. तसं तुमचं माझं जर प्रेम आहे तर तुमच्यापाशी मिळतं, नसेल तर मिळवू शकतात तुमच्यापाशी, आहे ना. तसं त्याचं जर प्रेम उत्कंठ झालं, भरपूर झालं, तर त्यालाच तुमच्या विना करमत नाही. तसं तुमचा पुराणेशिवाय मला करमत. एक उदाहरण देतो तुम्हाला, एक एक्झाम्पल, की त्याचं प्रेम, त्याचा संबंध, त्याचं ओळख आणि त्याच्यासाठी केलेलं आयुष्यातलं कर्म आणि त्याच्यासाठी आपण जगलेला हा मनुष्य धर्म पाहिजे सोबत आपल्या. जेव्हा ऍटिट्यूड असतो तर धर्म नसतो मनुष्याचा, असतो का? म्हणून त्या भगवंताचा ओळखीचा मार्ग म्हणजे ज्ञान, त्याचा संबंध भोगणं म्हणजे मोक्ष आहे, आणि त्याची प्रतीती येणं म्हणजे त्याची खरी भक्ती आहे. आजचा विषय तो.
की त्याची प्रतीती सदा येती, देहाची प्रतीती बंद होती, ही वृत्ती ज्ञानात राहते आणि मन विठ्ठल 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 होते. चपला परमात्मा. पण आधीची पण भक्ती लागते. हे मला तुम्हाला आता आवर्जून सांगायचं होतं की तुमच्या खात्यात जर भक्तीच नाही तर तुम्हाला पुढची मुक्ती मागायचा अधिकारच नाही. क्लिअर कट बोलते मॅडम, तुझं कोणी असेल तर तुम्ही भक्तीचा साठा करत नाही, निष्काम कर्म करत नाही, दानधर्म करत नाही, हाताने पुण्य करत नाही, कुणाचा जीव ओळखत नाही, दुःखासाठी धावून जात नाही, तर तुमच्या आयुष्याला सार्थक नाही, अर्थ नाही. खाणं भोगणं वासना विषय तर दुनियाच करते ना बेटा. कसं कमवणं, खाणं भोगणं, अहंकारात जगणं, देहाला बघणं, मी श्रीमंत आहे म्हणणं. श्रीमंती परमात्म्याची असावी, वैराग्याची स्थिती वृत्तीवर राहावी आणि धन हे हातानं लोकांकडे जावं. दान जे तुम्ही मला एक वाक्य बोलत, आपण रात्री गप्पा मारत बसवतो, त्याच्यात तुम्ही एक वाक्य मला एक सुंदर बोललात, त्याचं तुम्हाला निरूपण एक सांगते डबल की तुम्ही बोलत बोलता बोलता सहज बोल गेलात की काही जेव्हा आपण आपल्या हाताने धर्म करतो तेच आपली, तेच आपली बँक आणि तेच आपलं येते. हे आपलं नाही, ते साठवलेलं आपलं नाही. जे आपल्या हातानं जे धर्म केला, दान केलं, भगवंतासाठी काम केलं, तप केलं, तीर्थ केलं, यात्रा केली, जे बी ब्राह्मणाला जे बी हाताने घडतं ते जमा होतं आणि ते तुमच्या कामी येतं. ते तुम्हाला भगवंताकडनं तेच पुण्य महत्वाचं असतं, साठा महत्वाचा नसतो. जेव्हा पाण्याचा साठा असतो तो वास येतो, वाहतं पाणी खळखळ असतं, साठा हा दुर्गंधी आहे. बरोबर, कारण ती पण लक्ष्मी सरस्वती तुला इतकं गोळा झाले मी तर मला करत नाही माझा चांगला. लक्ष्मण तर होते ना मॅडम की माझा विनियोग जर चांगला करायसाठी केला तर मी त्याला भरभरून धरून बसते. जर ही फक्त स्वतःच भक्ती तर मी निघून जाते. विषय त्याच्यामध्ये असं आहे त्याचा की हे धनच आहे आणि ज्ञान धनच आहे. हे संसारातले हे फरक. भक्ती हे धन आहे, मुक्ती पण धन आहे, संत हे धन आहे साक्षात. अष्टमहासिद्धी असतात त्यांच्यापासून पडत नाही ज्ञानाला. एक किमया आहे वेदाची की जिथं ज्ञान आहे तिथे त्या अष्टमहासिद्ध्याचं आगमन आहे. पडून राहत नाहीत ते. हे विधीचं विधान आहे वेदाचं. म्हणून जर आपण ज्ञानमय झालं तर आपल्याला काही चिंता करायची गरज नाही. जर भेट टाकला तर जन्म मरण यायचं प्रश्नच नाही. आणि मी कोण कळालं तर वासना आणि अज्ञान राहतच नाही. मी कोण आहे तर परमात्मा आहे. मी कोण अनात्मा नाहीये. आणि मला सुख जर पाहिजे असेल तर ते पैशातून नाही, सोन्यातून पण नाही. आत्मसुख पैसा लागतो का? आत्मसुखाला श्रवण लागतं, आत्मसुखाला गीता लागते, आत्मसुखाला ज्ञानेश्वरी लागते. जेव्हा तुमच्यापासून गेले मी परवा तुमचं अशा सहज जास्त यायले तर डॉक्टर साहेब मोडी होते, तुम्ही तर भक्तीनं आणि माझं करणं म्हणजे वेदानं आणि माझी अनुभूती मोक्षानं. हे सांगायला भगवंत तुला अनुभूती माझी पाहिजे का जगताची पाहिजे का सुख दुःखाची पाहिजे? तुला सुख दुःखातून बाहेर यायचे ना, माझ्यापाशी राहायचे ना, तर ज्ञानेश्वरीकडे माझी अनुभूती घे आणि मुक्त हो आणि मधुरूप हो. तर कसं व्हायचं ते आता ऐक. आपली ओवी आहे 1226 म्हटले त्या. ऐकू सुंदर आहे. आपला विषय आपल्यावरच आहे. एक शिष्य एक गुरु, एक शिष्य एक गुरु. हे ना आता खूप मस्त आहे. एक शिष्य एक गुरु, हा रुडला साच व्यवहार. ही रुडला म्हणजे कधी कालापासून भगवंताच्या कालापासून सुद्धा सांडेपण ऋषीकडं शिष्यतपत करून भगवंत तिथं गेलते ब्रह्मविज्ञान ऐकायला. त्यांना नित्यभक्त होते. पण हे व्यवहार ईश्वराने पण ज्ञान घेतलं, तुम्ही पण घ्या. हे रूढ टाकण्यासाठी त्यांना ते काम केलं. रुडला साच व्यवहार, साच म्हणजे खरा व्यवहार. तो मत प्राप्ती प्रकार जाणावया. तो प्रकार का घडला? एक शिष्य एक गुरु का म्हणून रूढ परंपरा आहे. तो मत प्राप्ती माझी प्राप्ती होण्यासाठी हो का, तो मत प्राप्ती प्रकार जाणावया. माझ्या प्राप्तीसाठी हे शिष्य आणि हे गुरु, हा श्रवण, हा वेद, हा बोध, हे गीता, ही ओवी जेव्हा एकमेकांमध्ये
ओहापोह होत, चर्चा होती, चिंतन होतं, मन शांत होतं, वेदांताचं त्या ठिकाणी आगमन होतं. विदू नारायण म्हणतात त्याला. हृदयामध्ये या स्पंदनानं ते वेद नारायण प्रगट होतात आणि त्यांना वेद सांगावा लागतो आणि तेव्हा जीवाचं अज्ञान धारण करतात आणि बुद्धीला ब्रह्म करतात. जीवाचा जीव तरुण जातो, अज्ञान हरण होतं, अज्ञान बसवून तिथे देहभावंद व्यवहार चालू असतो. पण व्यवहारामध्ये मन नसतं, मन भगवंतामध्ये असतं, एक होतं. मग व्यवहार होताने जातो, मनाला टच होत नाही, मन व्यवहारासोबत राहत नाही. हा ज्ञानाचा प्रकार. मन व्यवहारासोबत राहत नाही, व्यवहार मनाचा संबंध होत नाही आणि आसक्ती नावाचा प्रकार तिथे उत्पन्न होत नाही. विरक्त भाव होतो आणि आसक्त हृदय होतं आणि त्या ठिकाणी ईश्वराचा आगमन होतं आणि बुद्धीचं आणि त्यांचं लग्न होतं, म्हणजे ऐक्य. हे लग्न महत्वाचं. जसं पंढरपुरात जाऊन बायका लग्न लावून आल्या, पण स्वतःच लग्न लावता येतं त्या बायका. देवाचं लग्न लावायची मुलाखत नाही बेटा, स्वतःच लावा ना, स्वतःच लावा ना ते लग्न. कुठे का म्हणून आतील महिलेनं झाले दर्शन. बोलवणे बघा ना तुम्हाला, मी आम्हीच सांगते, दुसऱ्या बोलते पण जास्तही आवडते मला. आतील महिलेनं, आतोय परमात्मा, झाले दर्शन, हरे दिसे नाही ना, मग तो दिसतो. किती प्रयास सुंदर आहे की आतल्या हरेला जेव्हा बुद्धी आलिंगन देते तेव्हा तिला सगळं हरे 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 दर्शन होतं. कारण अधिष्ठान प्रगट होतं, अध्यक्ष जगत तिथं दिसून खोटं वाटतं आणि तो सगळा आहे असा अनुभव येतो आणि परमात्मा हृदयात प्रगट होतो. बुद्धीचा वाद होतो, मनाचा निग्रह होतो, वासनेचा अंत होतो, तो भगवंत बनतो. आणि हेच आपल्याला शिकायचे. ही साधी भाषा, हे श्लोकातून सांगतात लोक, वेदातून सांगतात, ही वेदाची भाषा. मग तुमच्यासाठी तुमचं काय भाग्य मला माहित नाही, पण तुम्हाला हे सहज भगवंत तुम्हाला दान सोडतो. असं ऐकता 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 ते मन न राहता रामामध्ये त्याचा प्रवेश, बुद्धीचा प्रवेश म्हणते, डोळ्याचा हाता पायाचा नाही. त्या अंतःकरण त्या ईश्वरामध्ये त्या दाखल मिसळून जातं, आत्मदर्शन होतं आणि तेव्हा बुद्धीचं ईश्वराशी आत्मैक्य होतं. बुद्धीचं या गुडघ्याचं मुडघ्याचं नाही. कारण पंचमहाभूताचं ऐक्य नसतं, त्याचा येणं आणि जाणं असतं. जिथून भूत आले त्याचा संयोग आणि वियोग असतो. म्हणून तर पंचजन शिकायचं. जेव्हा तगमग चालली का, ही प्रकृती कशी बनती, एकत्र कशी येते, पुन्हा अलग कशी होती, जन्म म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय, जीव म्हणजे काय, व्यवहार म्हणजे काय, विकार म्हणजे काय, माया म्हणजे काय, अंतःकरण म्हणजे काय, वृत्ती म्हणजे काय, प्रमाण म्हणजे काय, प्रमेय म्हणजे काय, हे तुम्हाला ओळख नाही, हे करून द्या. म्हणजे घट्ट निश्चय होतो मनाचा आणि वेद जाण्याला सहज सोपा जातो. तुम्ही आता भरपूर ऐकलंय, 7-8 वर्षापासून आपली चालू, 7 वर्ष ज्ञानेश्वरी आणि ह्या अध्यायाला 9 महिने होऊन गेले, 1 वर्ष होतं एका अध्यायाला. म्हणून तुम्हाला ते ऐकून 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 तरच कळतं. तसं माय मारून मारून पोरा नीट करते, पोर कसं होतं, मारून मारून दांडग असतं ना, तसं मन दांडगच आहे ना, अडमुट आहे अडमुट. त्याला कळत नाही ते कुठे फिरतं आणि कशाला पण धरतं, कशाला पण धरतं. ते माझं म्हणतं कोणाला पण, हरीला फक्त माझं म्हणत नाही, बाकी सगळ्याला माझं म्हणतं, त्याला माहिती. आता ऐका, मग प्राप्ती प्रकारू जाणावया. माझी प्राप्ती होण्यासाठी, मला जाणण्यासाठी एक शिष्य आणि एक गुरु, असा जो रूढ प्रकार सुरू केलाय. सांदीपण ऋषीकडे भगवंत गेले, वशिष्ठाकडे रामप्रभू गेले, मग आपण का जाऊ नये, म्हणून आपण पण तोच मार्ग स्वीकारावा जो भगवंतानं संताकडे गुरुकडे जाऊन एक शिष्य एक गुरु घेता. पण इथे एक सांगते मॅडम तुम्हाला, एक शिष्य एकच गुरु म्हणले, 10 गुरु म्हणले का, हे लक्षात ठेवा. एक शिष्य आणि एकच गुरु, तुम्ही समजून घ्या काय घ्यायचं. त्याच्यामुळे 10 लिंग, 5 लिंग, 50 लिंग बायका आठवू देतात. आता किती गुरु त्याचं काय हाल होत, काय त्यांना काय होत, त्याच्यावर बदल काहीच होत नाही, कारण एकनिष्ठ भाव नाही, श्रद्धा कमी, तेव्हा त्यांना फळ नाही, कठीण आहे फळ भेटणं. अगा वसुदेच्या पोटी निधान सिद्ध किरीटी, वन्य सिद्ध काष्टी दोहा दुध, वन्य सिद्ध काष्टी दोहा दुध.
आईच्या स्तनात दूध सतत असतंच बाळासाठी, तिला गरज नाही करायची, ती काही करत नाही, पण बाळाला दूध अग्नी केल्याशिवाय राहत नाही. आणि वन्नी काष्टी, कालाकाळामध्ये अग्नी असतच पण दिसत नाही, तसा तुझ्यात मी असतोच पण तुला माहित नाही. वसुदेच्या पोटी वसुधा म्हणजे धरणी, त्याच्यामध्ये कुठं धन मिळतं, कुठे सोनं मिळतं, कुठं हिरे. बघा सोन्याची खाण आहे का कुठं कुठं, सोन्याच्या खाणीत की हा तसं सोनं हिरे काय जे असेल ते त्याच्या पोटात मिळतच. पण जेव्हा ते शोध केला तर मिळतं, खाल्लं तर कळतं. तर तुम्ही जर शोधच नाही केला माझा तर मी कसा मिळणार तुम्हाला. वसुदेच्या पोटी निधान सिद्ध किरीटी, खूप छान आहे भगवान. वन्नी सिद्ध काष्टी दोहा दुभ, म्हणजे जेव्हा मांडीवर बाळ असतं तर तिच्या सोबत स्तनात तिच्या दूध असतं, आपोआप होत ते. तसं आपोआप तुझ्या सोबत मी आहे, पण तुला तू कळत नाही. लाकडात अग्नी आहे पण घासल्याशिवाय प्रगट होत नाही. वसुधा म्हणजे धरणीच्या पोटात धनाचा ठेवा सोनं आहे उरलेलं, पण ते उकरल्याशिवाय कळत नाही. तसं माझं चिंतन केल्याशिवाय मी प्रगट होत नाही. म्हणजे त्याच्यात अवघड काय मॅडम, सहज आहे कडे. पण तुम्ही शांतपणे वाचत नाही, कळून घेत नाही, बुद्धीला ती ताकदच येत नाही. असं आहे असं आहे. जेव्हा ती ऐकती आणि सहज आत जाते, तसं कळतं की सोनं आहे सोनं आहे सोनं आहे. मग तू करतोस तिथं आणि काढतो हंडा. तसं आत आत्मा आहे तर ती बुद्धी आत जातेच, पण तिला जाता येत नाही गुरुच्या शिकत जात, अंतर्मुख होत नाही, बिलकुल नाही. अंतर्मुख केव्हा होते, बोधान. आम्ही तुम्हाला हमेशा म्हणतो बहिरंग चिंतन बंद कमी करा जरा. मला डोकवतं ते हमेशा तेच पाच जरा नाही तरी काय बंद. आता तुम्हाला अंतर्मुख व्हायचं ना बाप्पा. अंतःकरण स्वच्छ केलं, भांडे घासले, स्वयंपाक करा ना. आता खरकटे होते, स्वयंपाक करता येत नव्हता. अंतःकरण अपवित्र होतं, ज्ञान कळत नव्हतं. आता अंतःकरण अपवित्र झालं, पुन्हा भांडे घासायचे नाही. मग अंतर्मुख व्हायचं वृत्तीला आणि आत न्यायचं तिला, बोधात उडवायचं वृत्तीला. मग शोधायचं भगवंताला. मग आत जाते तर भगवंत तिला दिसतो, तिथे तिथे थांबती. वृत्तीमध्ये आत जाणे ताकद बोधाची, वेदाची आहे, गुरुची आहे. कुणीच नेऊ शकत नाही, बापाचा बाप. वृत्तीला म्हणजे मनाला अंतःकरणाच्या पलीकडे ईश्वराच्या सोबत राहायचे. शिक्षा, विद्या आणि शक्ती गुरुपाशी आहे, कुणाचीच नाही. कारण ते अंतःकरणाच्या पलीकडे जाण्याची ताकद महावाक्यात आहे. अंतःकरण हे आत जातं. अंतःकरणाच्या पुढे वृत्ती जेव्हा जाते जगत आहे, आणि अंतःकरणाचा व्यवहार ते विकार आहे, आणि अंतःकरणाच्या आत परमात्मा बसलेला तो निर्विकार आहे. आणि वृत्ती जेव्हा आत आलिंगन द्यायला जाते तर अंतःकरणाच्या आवरणाला पडून ही वेदाची शक्ती घेऊन बुद्धी आत जाते, तर आवरण भस्म होतं, मोडतं आवरण. ज्ञान त्या आवरणाला तोडून नाश करतं आवरणाचा, अविद्येचा नाश होतो. आणि परमात्मा तिथं स्वतः स्वयंभू असतो, सहज होती त्याच्यापाशी राहते जातीमध्ये, आणि त्याच्यापाशी आलिंगन देते. आणि गुरुच्या बोधानं महावाक्यानं तिथे एकरूप होती. त्याला मोक्ष म्हणतात. ही मोक्षाची स्थिती. अवघड आमचं काहीच नाही मॅडम, अवघड तुमचे. तुम्हाला आत्मरंग जायची इच्छा नाही, तुम्हाला मुक्त होऊन पुढची भक्ती करायची इच्छा नाही, तुम्हाला अभेदभाव हा कसा हे माहित नाही, आणि तुम्हाला देहभाव टाकायला जमत नाही. ही भक्ती तुमची सुटत नाही, आणि ही अभेद भक्ती तुम्हाला सुटत नाही. आणि श्रवणात आल्यावर तुम्हाला हे कळल्याशिवाय ईश्वर तुम्हाला तिथे ठेवत नाही, हे लक्षात ठेवा. रामकृष्ण. ज्यांची तुम्ही सेवा करतात, ज्यांची तुम्ही भक्ती करतात, त्यांना तुम्ही अपरंपार भसतात, तर तो तुम्हाला देहामध्ये ठेवत नाही. हा झाला विषय. आता पुढचा आहे. अगदी बरोबर माई. राम राम माई. राम राम. त्याचं लेखू त्याच्या समोर येतं आणि ते अनाडी असतं, तर भगवंताला पटेल का ते? माझी भक्ती करते, मला माझ्यासाठी जगते, मला प्रेम करते, त्याला मी भिन्न का ठेवू? ही विसरायला वेळ लागते. त्याला ज्ञान कसं देऊ, त्याला माझ्याकडे कसं येऊ, त्याला अभेदाकडे कसं नेऊ, त्याला माझ्या दर्शनाचा अनुभव कसा मी देऊ, त्याला माझ्या आत्मदर्शनाचा अनुभव मी कसा देऊ?
हो माऊली, अगदी बरोबर आहे. त्याला त्याला आपल्याला नाही, भक्तीनंतर तो काम करत असतो आणि त्याला करावंच लागतं. का करणार नाही? त्याला प्रेम केले ना, त्याला अंतःकरण दिलंय ना, म्हणून तोच आवडलाय ना, म्हणून तो तुम्हाला हाताला धरून नेतो, नेणारच. नेणार नाही का? नेणार नाही. जसं लेकराचा अपराध माय सहन करतेच, भक्ती कमायचा दोष, लेकराचा दोष भक्ती कमाय, मग तो कोणाचा दोष बघत नाही बघत आणि बघूच नाही आणि बघतच नाही बघत. कस काय बघत? तो तर विश्वासा माता पिता आहे ना. तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो ते काय म्हणत बसा. मग तो तुम्हाला हाताला धरून आपल्यापासून येतो, ऐकून करतो तो वेदान. कसा करतो ऐका पुढे आणि परी लाभे ते असते. लाभ कशाचा होतो? जे आहे ते मिळतं, नाही ते नाही. एक उदाहरण देते. लाभे ते असते, जे आहे तेच मिळेल ना, बरोबर आहे. जे नाही तर काय मिळेल? घरामधली वस्तू नाही तुम्हाला, नाही घरात नाही भेटत नाही, पण ते आहे तुम्हाला माहिती, मग ती मिळते. तसं तो आहे, परमात्मा आहे, जगत नाही. हे सगळं दिसणं मिथ्या आहे, पण त्यात अस्तित्व सत्य आहे. मग आहे तेच मिळतं, म्हणजे तोच आहे, बाकी काही नाही. हा विषयाचा लय सुंदर आहे, लय भयानक सुंदर ओव्याचा. तुमचं भाग्य खूप घरी बसून सुंदर चिंतन आहे. भयानक घरी बसून ऐकायला भाग्य असं ते. तया की जे उपाय ते, उपाय म्हणजे त्या प्राप्तीसाठी काहीतरी करा, त्याची प्राप्ती, त्याचं चिंतन, त्याचं आवड, त्याचं ते काहीतरी. उपाय म्हणजे काहीतरी त्याच्या प्राप्तीला करणं. लाभे ते असते, तया की जे उपाय ते, एर सिद्धच तैसा येथे उपाय मी. एर सिद्ध मी आहेच आहे, उपाय मी. ज्या उपाय न करायचं तो उपाय ध्यानाचा आहे. म्हणजे जिथं मी प्रगटतो तो गुरुमुळं, जिथं माझा अनुभव येतो तो मोक्षामुळं. जो मी आहे ही जाणीव वृत्तीला होती ती वेदामुळं. माझी प्रतीती येते तुमच्या अधिकारामुळं, आणि तुम्ही बुद्धी माझ्याकडे आणतात श्रवणामुळं, आणि माझी प्राप्ती होती हा आपल्या रोजच्या चिंतनामुळं. भगवंताचं वस्तू मागणं, भगवंतापासून दूर राहणं आणि भगवंत रूप होणं फार अंतर आहे. आता ऐका, डबल सांगते मागचं. एर सिद्धच तैसा येथे उपाय मी. बघा, मी सिद्ध आहेच आहे, सतत आहे मी, पण मी प्राप्तच आहे, सदाच आहे. पण माझी प्राप्ती तुम्हाला करून द्यायची असेल तर ज्ञान मार्ग. त्या ज्ञानाच्या मार्गाने मी तुम्हाला भेटतो सहज, तुमच्यासोबतच आहे मी तुमच्या सोबत आहे. एक क्षण पण तुम्ही माझ्यापासून अलग नाही, पण तुम्हाला मी कळत नाही. सिद्ध म्हणजे मी स्वतः आहे, सिद्धचे मी किरटी, मी स्वतः आहे सदा. आता ऐका भगवंत काय बोलले. एर सिद्धचे तैसा येथे उपाय मी. मग मला प्राप्त करण्यासाठी काय उपकार लागतो देवा? तर ज्ञान मार्गाने मी प्राप्त होतो. उपाय हाच आहे माझा. माझ्या प्राप्तीसाठी काय साधना करावी लागते? तर ज्ञान मार्ग, श्रवण मार्ग, अध्यात्म मार्ग, संताचा संग, श्रवणाचा मार्ग, बोधाचा रस्ता. तेव्हा मी सस्ता सोपा होतो. ही साधना आहे, उपाय. उपाय कोणता उपाय मी मिळतो? कधी मी कळतो? सांगतो सद्गुरु माऊली. कधी मी प्रगटतो? तुला सांग, कोणचा उपाय आहे? साधना ज्ञानाची. माझं कळणं वेदातून आहे, ओवीच्या बोधातून आहे, गीतेच्या श्लोकातून आहे, माझी प्राप्ती गुरुच्या माध्यमातून आहे, आणि माझी सिद्धता, माझं प्रगटीकरण श्रवणाच्या लहरीतून आहे. मी केव्हा प्रगटतो? श्रवणानं. ही साधना महान आहे. मी प्राप्त होतो, प्रगट होतो हृदयात, आणि बुद्धीमध्ये माझा एक लख प्रकाश होतो, आणि बुद्धीमध्ये मी थांबतो. तो जीवात्मा माझ्यात येतो आणि मी त्याच्यात राहतो. दोघाचा संयोग होतो, दोघाचा ऐक्य होतो. तो माझ्यात आहे, तो देहात नाही, म्हणून तो परब्रह्म आहे.
तो जीव नाही. म्हणून त्याच्या दर्शनानं पाप राहत नाही, त्याच्या आगमनानं तुमचं काहीही उरत नाही, आणि त्याच्या कृपेनं अज्ञान तुमच्या बुद्धीमध्ये थैमान घालत नाही. कारण जेव्हा तुम्हाला ते भेटतात संत परब्रह्म ब्रह्मविद्ता, तर तुमचं जन्मांतरीचं पाप सुद्धा उरत नाही, तुमचा क्लेश तुम्हाला होत नाही, आणि तुम्हाला भगवंत दूर करीत नाही. ही साधना म्हणजे ज्ञानाची आहे. प्राप्ती म्हणजे माझी आहे. प्रतीती म्हणजे स्वतःची स्वयं हरीची आहे, आणि ही प्रतीती मोक्षानंतर माझी होती. अर्जुना, तुला मी सतत अनुभव माझा होऊ लागतो, देहाचा अनुभव बंद होतो, तोच साक्षात्कार माझा असतो, तोच मोक्ष मी तुला ज्ञानानं देतो. उपाय हा श्रवणाचा असतो, तेव्हा तो माझ्या सोबत असतो, देहासोबत कधीच नसतो. तो ज्ञानी भक्त असतो. सत्य वेदात त्याला जागा नाही. पंढरपूर घे का काशी घे, चिंतन आहे का हे? देत का कोणी हे? तुम्ही जगात येथे उपाय मी लाभ आहे. जे मिळतं ते असतच, नाही ते मिळत नाही. मी आहेच आहे म्हणून मला लाभ करून द्या. जगत नाहीच आहे हे ठरवून घ्या. भ्रमात राहू नका. जगत हा भ्रम आहे. दिसणं हे भ्रम आहे. दृश्य जेव्हा दिसत, त्या दृश्य रूपाने मीच असतो. विवर्तवाद हा नाना रूपाने भगवंत बोलतात. चला पुढं. हा फळ ही वरी उपाव, कापा प्रस्तावित से देव, हे पुस्तका तरी अभिप्राव, येथीच आहेसा. आता मोक्ष सांगितला, फळ दिलं, तरी पण भगवंत हे असं काय बोलायले? फळ ही परी उपाव. आता ज्ञान दिलं ना 8व्या अध्यायामध्ये. ऐकते केलं बुद्धीचं अर्जुनाचं. कृष्ण अर्जुन, अर्जुन कृष्ण दोन नाही राहिले. 8व्या अध्यायामध्ये मोक्ष संन्यास करून दिला भगवंतानं. अर्जुनाला बोध दिला, हृदयामधलं ज्ञान दिलं, अज्ञान हिरावून घेतलं, युद्धाला आरंभ केला, अर्जुनाचा मोह गेला, अर्जुनाचा भेद संपवला, अभेद प्रगट झाला. तरी पण भगवंत अजून तेच का बोलतात? फळ दिलंय ना, मग तरी अजून माझ्या प्राप्तीचं काय सांगतात? तुझं प्राप्त झालं अर्जुनाला. अर्जुनाला कृष्ण परमात्म्याची भेट झाली बुद्धीला, डोळ्याला नाही. मग तरी पण अजून काय सांगता प्राप्तीचा उपाय? असं अर्जुन बोलायले. ऐका काय बोलायले. हा फळ ही वरी उपाव, कापा प्रस्ताव तसे देव. पुन्हा पुन्हा काय सांगत माझ्या प्राप्तीच्या? हे पुसता तरी अभिप्राव, येथीचा ऐसा. भगवंत म्हणले, तुला वाटत असेल की तुला हे पुन्हा पुन्हा प्रस्ताव का सांगायला? तुला तर ज्ञान दिले, मोक्ष दिले, अजून मी तेच का बोलायलो? तर सांगतो पुढचा ओवीत, मी तुला हे का बोलायलो. भगवंत अर्जुनाचे संवाद साधतात. ते गीतार्थाचे सांगावे, मोक्ष उपाय अघवे, आन शास्त्र उपाय की नवे प्रमाण. ते जे गीतार्थाचे सांगावे, गीतेचा अर्थ जो आहे चांगला कशामुळं? उच्च गीतेला महत्व कशामुळे? हा गीता हिंदू धर्माचा ग्रंथ हा अभिमानाने सांगतो आपण. त्याचं काय महत्व आहे ते तुला मी सांगतो. गीतार्थाचे सांगावे, गीता ही कशामुळे श्रेष्ठ, का चांगली आहे ते तुला मी सांगतो. मोक्ष उपाय पर अघवे, मोक्ष उपाय, मोक्षासाठी ती गीता फार महत्वाची आहे. असा गीतेसारखा बोध कुठलाही ग्रंथ देऊ शकत नाही, म्हणून ती श्रेष्ठ धरली आहे हिंदू धर्मात. गीतेला जे महत्व आहे ना, पहिल्यांदा गीता, भागवत, नंतर ज्ञानेश्वरी, 3 ग्रंथाचा साठा म्हणजे आपला हिंदू धर्माचा झेंडा आहे ज्ञानाचा. गीता, भागवत, ज्ञानेश्वरी. मग गीतेला महत्व पहिल्यांदा का आलं, पहिल्यांदा गीता का दिलं मी नाव, ते तुला मी सांगतो, ऐक. जे गीतार्थाचे सांगावे, मोक्ष पाय पर अघवे, आन शास्त्र उपाय की नवे प्रमाण सिद्ध. बाकीचे जे शास्त्र आहेत ना, ते गीताचा सारखा मोक्ष देऊ शकत नाही. त्याच्यात ताकद तेवढी नाही. नाही अर्जुना, जे जे गीतेत आहे ते कुठल्या ग्रंथात नाही, आणि जे गीता देते बाकीचे ग्रंथ देऊ शकत नाही. आन उपाय साष्टांग माऊली. लय मस्त शास्त्र उपाय की नवे प्रमाण सिद्ध.
मनाच्या द्वारे परमात्म्याला प्रगट करणारे जे शास्त्र आहे ते गीताशास्त्र आहे. गीतेमध्ये जी मला प्रगट करण्याची जी ताकद आहे तर अन्नशास्त्रात नाहीये. म्हणून तुला मी नंतर पुन्हा पुन्हा हेच सांगतो की भगवंतानं उत्तर दिलं अर्जुनाला उत्तर आहे. भगवंत म्हणले, अर्जुन म्हणला नाही पुन्हा पुन्हा काय सांगायचं तेच फळ फळ दिलं की मोक्ष 18 अध्यायात ज्ञानेश्वरीचं फळ दिलं ना. पुन्हा पुन्हा काय मी कसा प्रगट होईल, मी कुठं आहे, माझी प्राप्ती कसं आहे, हे पुन्हा पुन्हा काय ते बोलायले. असा अंतर्मनामध्ये प्रश्न उमगला. तो संशय अर्जुनाला आला. त्याचं उत्तर भगवंत बोलते त्या वैतूत त्याला. हो माऊली. संशय दूर झाला. साष्टांग सद्गुरु माऊली. सूक्ष्म आहे. उत्तर किती दिले, अन उपाय नव्हे. हो माऊली. अन्य उपायच नाही. नाही. बाकीचे शास्त्र गीतेला सोडून माझ्या प्राप्त करून द्यायला समर्थ नाहीतच. म्हणून तुला मी पुन्हा 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 हे सांगतोय. किती खुल्ल बोलले की बाकीचे जे ग्रंथ आहेत ते गीतेसारखं माझ्या प्राप्त करून देणार नाही. आणि गीते वाचून मी प्रगट होतच नाही. सुंदर आहे. म्हणूनच आपण एखादा व्यक्ती गेला तर तिथं सुद्धा गीता म्हणतो. त्याला विटाळ्या करतात नाही म्हणतो कधी गीता खन खन खन. कारण त्या लहरीनं त्याचा काही काल तो जो त्या भोवतालीच असतो ना जीवात्मा तो जात नाही ना वरी. म्हणून त्यानं तिथं तरी ऐकावी मेल्यावर तरी. आणि ते गीता ऐकून त्याला ते वरीनं पटकन काय करायचं होते. म्हणून त्याच्या सोबत बसून गीताचं वाचतात. त्याचं कारण हे कारण 13 दिवस तो जात नाही घरातला. तो जात नाही तिथून सूक्ष्मपणा असतो तो. पण त्या घरातलं अन्नाचे सेवन करतात त्याचं कारण हे इतर लोक तिथं असलं तो. त्यामुळं त्याचं ते जाणं अशुद्ध सगळं ते. त्याच्यामुळे त्या घरातलं चांगले लोक म्हणजे कुणीच नाही येत नाही हे सगळ्याला माहिती. मोक्ष पाय परागवे. मोक्ष कोण देत तर गीता. या ग्रंथाचं प्रभुत्व काय, महत्व काय, त्याचं प्रगाढ व्यक्तिमत्व काय, ह्याच्यात शक्ती काय गीते तर ती मोक्ष देते. मोक्ष पाय परागवे जीवाला मुक्त करते. असे शास्त्र कुठलेच नाही. किती तुमचे ग्रंथ असू दे, भंडारा असू दे, पण त्याच्यात तिची गीतेमध्ये ताकद आहे तर बाकीच्या ग्रंथात नाही. स्वतः बघून तर बोलायले आपण नाही, तुम्ही नाही, मी नाही. माऊली गीता श्रेष्ठ. वारावरच पिढी वाचोनी सूर्याचे नगडी का हातू बाबळू धाडी तोय न करी. वाचो हातू बाबळू धाडी तोय न करी. तोय म्हणजे पाणी. आता शुद्ध पाण्यावर काय असतं, बाबळ असतं. बाबळ तुम्ही त्यामध्ये शेवाळा म्हणता. शुद्ध पाण्यावर सुंदर पाण्यावर शेवाळा लवकर होते, घाण पाण्यावर होत नाही. ते पाण्याचं ते शक्ती कशी, मग ते पाणी झाकलं जातं. मग ते पाणी दिसते का वरी शेवाळ असल्या. मग फक्त शेवाळा काढायचे तिथं पाणीच आहे तर साधण्याला काढायचंय तिथे मिस. साष्टांग दंडवत माऊली. शेवाळ्यानं तसं मी आहे झाकले तुमच्या अज्ञानानं वाचनेनं. म्हणून तिथं मी आहे. फक्त अज्ञान काढून टाक. फक्त बाबा शेवाळ काढ, मी आहे. पुन्हा उदाहरण काय दिलं अजून ऐका. आभाळाचं फेडी वाचून सूर्याची न घडी. आभाळाला सूर्य घातला जातो. बापू मग तुम्हाला काय आभाळ आलं तर तुम्ही होत गेलं. मग ते सूर्याच्या पुढे ढग आले, जोरात वारा आला, ते ढग निघून गेले, सूर्य उघडा झाला. का सूर्य तयार केलं तुम्ही नाही. समोर ढग आला, त्या ढगामध्ये झाकला गेला प्रकाश, पण त्याचा ऊन पण थांबल्या गेलं. तसा त्याचा संबंध पण थांबला गेला कारण अज्ञानाचे ढग आले. काय सुंदर आहे. इतकं छान कळायला. सूर्याची न घडी वाऱ्याने फक्त ढग काढले. सूर्य तसा आयत आहे तसं तू अज्ञान काढ, तुझ्या आत्म्या आयत आहे. आता ऐका पुढे. तैसा आत्मदर्शनी आढळू. माझं दर्शन होत नाही, मध्ये आडवं अज्ञान येते. तैसा आत्मदर्शनी आढळू. आडवं काय मग माझ्या दर्शनाला प्रतिबंध काय.
तुम्हाला का जाणत नाही, माझ्यामध्ये का थांबत नाही, माझं ऐकते का बघत नाही, वरती माझ्यापाशी का येत नाही, तिला मी का कळत नाही, दोघांचा संबंध का होत नाही, ती माझ्यात का थांबत नाही, ती देहाकडे का जाती, ती विषयाकडे का पाहती, ती दुःख का घेती, सांगा उत्तर. रामकृष्ण हरी ताई. साष्टांग दंडवत सद्गुरु माऊली. भगवंताची वाणी आपली नाही. का या बसवते ती, का ती जडाला बघती, का ती खोट्याला धरती, का ती विषयाकडे धावती, कारण तिला फक्त ज्ञान नाही, तिला भक्त साधूचा बोध नाही, तिला गीता कळत नाही. तुम्हाला हमेशा म्हणते गीता वाचली म्हणजे कळाली, अशा भ्रमात राहू नका. नाही, गीतेचा भावार्थ जो आहे, गीतेचा प्रसाद हा मोक्ष आहे. गीता हृदयामध्ये आहे भगवंत, ते सांगते. गीता साक्षात तुम्हाला आत्मदर्शन करून देते. गीता तुमचं अज्ञान जाळून टाकते. गीता तुम्हाला भगवंताचं सोबत राहू देते. गीता तुम्हाला त्या ईश्वराचा अनुभव घेऊ देते. त्याचं नाव गीता. देहाचा संबंध मंद होतो, जडातून मन बाहेर येतं आणि तिला ईश्वराचा स्पर्श होतो आणि ती भगवंताच्या सोबत राहते. नंतर ती ईश्वरामध्ये विलीन होती. त्याचं नाव मोक्ष स्थिती. हे जीवाचा कर्तव्य अंतिम कर्तव्य. गीतेचं फलच आहे बेटा की ती बुद्धी, तो जीवात्मा त्या शिवासोबत सदा राहतो आणि तो शिवामध्ये ती बुद्धी मिसळून जाते, एकरूप होते, तन्मय त्या भगवंतामध्ये ती सदाकार बनते. ती पुढे बाहेर येत नाही, येऊ शकत नाही. हे मोक्षाचं, गीतेचं, श्रवणाचं फल आहे, अंतिम फल आहे. ज्या ठिकाणी बुद्धी आणि परमात्मा एक होतात, बुद्धीला तिथून बाहेर येताच येत नाही, कारण मन हे राम झाले, अंतर्बाह्य रंगून गेले. ती रामातून अलग होत नाही, होऊ शकत नाही कदापि. त्याच नाव मोक्ष आहे. तिला देहाचा संबंध पूर्ण होतच नाही, ती जडापाशी थांबतच नाही. तिच्या जडातून ते अलग राहते, अलग. जसं लोणी काढा पाण्यात राहतं, मिसळतं का? तुम्ही टाका लोणी पाण्यात, मिसळतं का सांगा मॅडम? तुम्ही लोण्याचा गोळा काढला, पाण्यात टाकला, तो पाण्यामध्ये मिसळत विरघळला का? तसं बुद्धी जेव्हा ईश्वरामध्ये प्रवेश करते, सहज बोधानं तिथं थांबते, तिला वेदानं तो कळतो, तेव्हा तिला तो एकरूप होतो. ती तिच्यापासून थांबते, ती बाहेरच येत नाही. जसं दुधाचं लोणी झाल्यावर लोण्यातून दूध काढतच येत, बंद का लोण्याचं दूध? मग साऱ्या व्यवहारातून तुम्हाला ज्ञान होत नाही, मग तुम्ही चंचलताय. मी व्यवहार करताना लोणी पाहता, लोणी खाता, मग चित्त लोण्यासारखं का नाही तुमचं? माझं बोलण्याचं असे कळतो ना, लोणी कसं आहे तुम्ही सांगा? लोण्यासारखं मऊ का आहे जगात? काहीच नाही. ते हाताला तर कुणीकडे पसरत नाही, कुणीकडे आकारच नाही. मग चित्त जर लोण्यासारखं नाही तर तुझ्या चित्ताचा फायदा नाही. चित्त शांत असावं, चित्त स्थिर असावं, चित्त पावन असावं, चित्तामध्ये बोध असावा आणि चित्त कृष्णाला चिटकावं. पटकुने खूप छान ना. आणि लोण्यासारखं चित्त तिथं जातच, कारण ते सुंदर म्हणतात. लोणी कुणाला आवडत नाही? किती स्मूथ आहे, किती छान आहे, किती पौष्टिक आहे. कळत नाही, खरंच कळत नाही. म्हणूनच भगवंताच्या हातात लोण्याचा गोळा आहे. मधुर, खूप मस्त आहे लोणी, फार लोणी. म्हणून चित्ताला लोण्यासारखं करावं, तरच ते चित्त त्या ईश्वराकडे जातो. नाही तर नाही. क्रूर, जड, एक चंचल नाही जात. चंचल चित्त नसावं. नाही, चित्त चंचल म्हणजे रजगुणात आहे, भगवंतात नाहीये. लक्षात ठेवायचं मॅडम. चंचलता कोणाची? रजगुणाची. मग जेव्हा स्तब्ध आणि शांत आणि एकांतात राहतं, डगम करत नाही, तर ते चित्त ईश्वरामध्ये समर्पित होतं, एकरूप होतं. ते पुन्हा बाहेर येत नाही, त्याला पुन्हा कशाची गरज लागत नाही. ते काही डिमांड करत नाही.
काहीच नाही. मग प्रारब्ध जसं आहे तसं वागतं ते. त्याला पुन्हा कशावर तक्रार नाही, काही दुसवा नाही, काय फुगवा नाही, काही डिमांड नाही, काही आशा नाही, निराशा नाही, काहीच नाही. आशा बी नाही, निराशा बी नाही. जर वस्तूची इच्छा असेल तर आशा आहे, नाही म्हटलं निराशा आहे. त्याला काही इच्छाच नाही, आशा बी नाही, निराशा बी नाही, इच्छाच होत नाही. उदास मन, उदास, हे असं आढळतं. आता आहे तैसा आत्मदर्शनी आढळू, असे अविद्येचा जो म्हणू, असे अविद्येचा जो म्हणू आत्मदर्शनी आढळू. आत्मदर्शनामुळे अडथळा काय येतो? जीवात्मा परमात्मा पक्षी का थांबत नाही? तो बुद्धीला तो का कळत नाही? बुद्धी तिथं का जात नाही? आणि ईश्वराशी एकरूप का होत नाही? देहाचा संबंध का करते? जगाला माझं का म्हणते? ह्या खोट्या पशी का रमते? खोट्याला का प्रेम का करते? खऱ्याला का ओळखत नाही? तर आढळ, तिथं काय आढळ आहे? अडथळा आहे. कुणाचा? अज्ञानाचा. ते अज्ञान तुझ्या बुद्धीत आहे, त्याच्यामुळे बुद्धी माझ्यात नाही, माझ्याकडे येऊ देत नाही, ते अज्ञान. मला पाहू देत नाही, ते अज्ञान. माझा संबंध करू देत नाही, ते अज्ञान. माझं सुख होऊ देत नाही, ते पण अज्ञान. 4 गोष्टी झाल्या त्या. संबंध किती समजून सांगता. आपल्याला देताच येत नाही, बिलकुल नाही. आता पुढचं आहे का? आत्मदर्शनी आढळू. आत्मदर्शन का होत नाही? आढळ काय होतो मोदी? अडथळा का तयार होतो? तर पुढचं आहे का? असे अविद्येचा जो मळ, त्या बुद्धीमध्ये अविद्येचा मळ आहे, म्हणून भगवंताला, ज्या जीवाला आत्मदर्शन होत नाही, अडथळा तयार होतो. मग अडथळा होणारी अविद्या आहे, ती बंद होती ब्रह्मविद्येनं, ती नाश होते सत्संगानं, आणि ती बाधित होती मोक्षानं, आणि ती नाही हे कळतं श्रवणानं, आणि तोच मी आहे हे कळतं वेदानं. त्याचा अनुभव येतो गुरुमुळं, आणि तो परमात्मा हृदयात प्रगटतो त्या शक्तीमुळे वेदात ग्रंथाच्या. आता ऐका, तो शास्त्र नाही एर निर्मळ, मी प्रकाशे स्वयं. मी स्वयंप्रकाशमान आहे, मी स्वतः तिथं आहे, कळून द्यायला पण मीच आहे, आणि माझा संबंध करताना तिथं मीच आहे, सगळं मीच आहे. स्वयंप्रकाश आहे, प्रकाश मी. जेव्हा जेव्हा मी जगत कळतं, जेव्हा जेव्हा मी विषय कळतात, जेव्हा जेव्हा वृत्तीला देह कळतो, ते कळणं माझे. तुम्हाला विषय असं वाटते, हा भ्रम आहे, हे अविद्येचा मळ आहे, तो बंद कर. खूप सुंदर आहे मानणार. बघा बघा, ऐका, खूप सुंदर आहे. तो शास्त्र नाही एर निर्मळू, मी प्रकाशे स्वये. अज्ञानाचा मूळ कशामुळे नाहीसा होतो? तर अध्यात्मशास्त्रामुळे. हे ऐकायचं मॅडम, कळत नाही भाबडे जीवाला, नाही भरकटल्या जीवाला कळत नाही की माझ्यामध्ये अज्ञान आहे, मला देहाचं भान आहे, मी अज्ञानाची खाण आहे, हे मला ईश्वराचं भान नाहीये. माझ्यामध्ये अज्ञान आहे, आणि अज्ञानाचा अनाथ ब्रह्मज्ञान आहे. ब्रह्मज्ञान हे श्रवण आहे, आणि श्रवण म्हणजे गीता आहे, आणि गीता म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. ह्याच्या त्या वृत्तीनं ही जाणलंच पाहिजे, मनाला ते कळालंच पाहिजे, आणि बुद्धीतलं अज्ञान टाकलंच पाहिजे, आणि तो स्वयंप्रकाश परमात्मा मी आहे असा अनुभव आपला आलाच पाहिजे. हे प्रत्येकाला कळायच्या अवकात नाही. बाकीचं आपण काही करतो पण हे करत नाही. काही करतो बायका, काही कमी करतात का बायका? आजकालच्या नाही विचारत आहे, नाही करतात. त्यांच्या मनात यायला उचली फोनवर काम होतं, पण अनुभव करत हे नाही. हे कळ आहे ते काहीच करतायत, न वाचत नाहीत, अनुभव करत नाहीत. काल मी भावीकडे होते, 7 लाईक दाखवली भावीला, मी 7 होते लाईक. मी बोलत मी लाईक तुम्हाला एवढं मिळते